नक्कीच धनाजी कारभारी गाण्यावरून आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. तुमचंही स्वागत आणि सन्मान. व्हीआयपी डायजवरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचीही दोन मुलं या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. नक्कीच अभिमान आहे, आनंद आहे की आज तुमच्या मुलांना तुम्ही या ठिकाणी कबड्डीमध्ये आपल्या मोबाईलमध्ये लाईव्ह पाहू शकणार आहात. काटे सर, या मुलींच्या बाबतीत बोलायचं असलं तर फक्त 3 महिने झाल्यात. या मुलींनी फक्त 3 महिने प्रॅक्टिस चालू आहे आणि त्यांचा कोच आहेत भाऊ पाटील वडगर. धन्यवाद. या दोन्ही टीमच्या कोचना सुद्धा या ठिकाणी आपण धन्यवाद देऊया गावाच्या वतीनं की आपण आपल्या मेहनतीनं अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी स्पर्धक खेळाडू तयार केलेले आहेत. या ठिकाणी 1 पॉईंट मिळाले आहे रेडरला. 2-1 आता स्कोर झालेला आहे आणि श्री कालिका माता क हा संघाचा रेडर या ठिकाणी रेड करताना आपल्याला पाहतोय. अतिशय सुंदर असा या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोनस पॉइंट मात्र घेतलेला आहे. रेडर फसलेला आहे, परंतु या ठिकाणी 1-1 पॉइंट दोन्ही संघांना मिळालेला आहे. 2 श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं महिला हरिपाठ मंडळ खारबाव यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. हिमांशु कैलास पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून पण या स्पर्धेला योगदान भेटलेलं आहे, तरी त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हिमांशु कैलास पाटील. कालिका माता क संघाचा हा चिमुकला रेडर या ठिकाणी अतिशय सुंदर असं रेड करताना पाहिलं. 1 पॉइंट त्यांनी मिळवलेला आहे. खूप सुंदर अशी रेड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि 1 पॉइंट मिळवलेला आहे. आता मात्र डिफेन्स या ठिकाणी सुंदररित्या टॅकल केले जात आहे आणि संघाचा मेन रेडर जो आहे तो या ठिकाणी बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. अतिशय सुंदर डिफेन्सने या ठिकाणी टॅकल केलेला आहे. खूपच कौतुक आहे या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं. पुन्हा एकदा रेडर आपला या ठिकाणी हात आजमावतोय आणि सुंदर असा 1 पॉइंट त्यांनी मिळवलेला आहे. आता मात्र संघाची थोडीशी घसरण या ठिकाणी झालेली आहे. स्कोर आहे 4-5. क संघ या ठिकाणी आघाडीवर आहे. संघाचा रेडर या ठिकाणी रेड या ठिकाणी करतोय. थोडासा डिफेन्स या ठिकाणी पवित्रा आजमावलेला आहे तो क संघाने. पुन्हा एकदा 1 पॉइंट मिळवण्यामध्ये यश क संघाला मिळालेला आहे. स्कोर झालेला आहे 4-6. अतिशय सुंदर रेड, 2 लगातार 3 रेड या ठिकाणी त्यांनी 3 पॉइंट मिळवलेले आहेत. संघाचा रेडर या ठिकाणी रेड करतोय. पुन्हा एकदा सुंदर असा टॅकल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अतिशय सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या छोट्या छोट्या मुलींनी या ठिकाणी जे डिफेन्स सादर केलेला आहे खरोखरच त्यांचं कौतुक आहे. सगळ्या मुली या छोट्या छोट्या आहेत आणि पुन्हा एकदा क संघाचा रेडर या ठिकाणी रेड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 4 रेड मध्ये या ठिकाणी 1-1 पॉइंट क संघाने मिळवलेला आहे. लगातार 4 रेड या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत आणि लगातार तिसरा डिफेन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो सक्सेस झालेला आहे. 3 टॅकल त्यांनी सुद्धा लगातार केलेले आहेत. यशस्वी असे 3 टॅकल क संघाने पेश केलेले आहेत आणि संघावरती आता पूर्ण दडपण. 4-11चा स्कोर या ठिकाणी झालेला आहे.
आता मात्र आपल्याला थोडंसं आपल्या ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. रेडर या ठिकाणी आपल्या संघाला जो पिछाडीवर आहे त्याला आघाडीवर नेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी 1 पॉइंट मिळालेला आहे अ संघाला. बोनस पॉइंट आहे का पंच? नाही, 1 पॉइंट मिळालेला आहे. पुन्हा एकदा क संघ या ठिकाणी रेड करतोय. अतिशय छोटे छोटे रेडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखरच मगाशी सांगितलं की 3 महिन्याचीच ही प्रॅक्टिस आहे, परंतु ही जी मुलं आहेत ती अतिशय सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहेत. नक्कीच सगळ्यांना कौतुक असेल या मुलांना पाहताना. नक्कीच क संघ या ठिकाणी आता आघाडीवर असताना त्यांच्यासाठी ड्रायफ्रुट्स या ठिकाणी आलेले आहेत आणि आता मात्र टॅकल फसलेला आहे आणि 3 पॉइंट या ठिकाणी या ठिकाणी रेडरने मिळवलेले आहेत. सुपर रेड या ठिकाणी झालेली आहे. अ संघाने या ठिकाणी सुपर रेड केलेली आहे. 3 पॉइंट मिळवलेले आहेत आणि आता मात्र अ संघ थोडासा समीप जातोय. 12-8 अजूनपर्यंत 4 गुणांचा या ठिकाणी फरक आहे अ आणि क संघामध्ये. आपल्या खारबाव गावचे सन्मानित श्री अनिल वतारी दादा यांच्याकडून क संघासाठी या ठिकाणी ड्रायफ्रुट्स आलेले आहेत. सामना झाल्यानंतर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून खारबावकरांनी या कबड्डी स्पर्धेला आपलं योगदान दिलेलं आहे. कोणी ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, कोणी ड्रेस दिलेले आहेत, कोणी कॅश प्राइज दिलेला आहे, कोणी अन्य काही वस्तू दिलेल्या आहेत. आणि स्पर्धा चांगली कशी होईल आणि या खेळाला पुढे चांगलं नाव कसं मिळेल आणि प्रोत्साहन कसं मिळेल यासाठी ज्या देणगीदात्यांनी सहकार्य दिलेलं आहे त्या सर्वांचं श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं विशेष करून ऋषभ काठे आणि हार्दिक पाटील यांच्याकडून मनपूर्वक आभार आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. सौभाग्यवती भाग्यश्री तरे पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी क संघाकडून 2 पॉइंट या ठिकाणी रेडरने मिळवलेले आहेत. अतिशय सुंदर रेड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. भाग्यश्री तरे आपणास विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपली 2 मुलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. नक्कीच श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला योग्य तो मान सन्मान करण्याची इच्छा आमची आहे. तर आपण VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्कोर पुन्हा एकदा 14-8 थोडासा फरक वाढतोय. पुन्हा एकदा असंघ पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. छान या ठिकाणी रेड पुन्हा एकदा सक्सेस अशी रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 पॉइंट मिळालेला आहे. 15-8 स्कोर. असंघाचे रेडर या ठिकाणी प्रयत्न करते. या ठिकाणी गडी बाद करण्याचा प्रयत्न सतत चालू आहे परंतु यश मिळत नाही आणि आता मात्र सुंदर टॅकल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खरोखरच अतिशय सुंदर टॅकल आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं ही आमची छोटी शेजारीण आहे. सतरा 8 स्कोर झालेला आहे. आता मध्ये स्कोर मध्ये 9 गुणांचा फरक पडलेला आहे. संस्कृती भरत वतारी हिच्यासाठी एक गिफ्ट आलेला आहे. अनिल वतारी यांच्याकडून एक गिफ्ट आहे. चॉकलेट आहेत. सिल्वर चॉकलेट अनिल वतारी यांच्याकडून संस्कृती वतारीसाठी. या ठिकाणी आता मात्र सुपर टॅकल झालेला आहे. सुपर टॅकल या ठिकाणी सुपर टॅकल 2 पॉइंट मिळालेले आहेत. खूप सुंदर असं टॅकल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.
2 पॉइंट मिळवलेले आहेत. पाच मिनिटांचं अनाउन्समेंट केलं गेलं आहे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. नक्कीच श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी परस्यू केलेला आहे आणि यशस्वी परस्यू या ठिकाणी झालेला आहे. आता आपल्याला या छोट्या टाळ्या वाजवूया. सक्सेसफुल परस्यू आपल्याला पाहायला मिळाले या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा सुपर टॅकल होतोय का. अतिशय अटीतटीचा असा हा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टॅकल पुन्हा यशस्वी होतोय. जोरदार टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे. अतिशय सुंदर असं सुपर टॅकल 2 पॉइंट मिळवलेले आहेत. शरीरावरती आपल्या अंगावरती रोमांच उभे राहणारा खेळ आपण आपल्याला अनुभवतोय. 22 नंबरची जर्सी असलेली या छोट्या रेडर्स डिफेंडर साठी या ठिकाणी बक्षीस आहे. भक्ती मुकादम पाहूया पुन्हा करिश्मा करते का. मगाशी तिने सुपर टॅकल केलेलं होतं. आता पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा सुपर टॅकल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं वन हँड टॅकल. अतिशय सुंदर अशा रीतीने भक्ती मुकादम. खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे भक्ती मुकादम यांचं. सलग 2 वेळेला त्यांनी या ठिकाणी सुपर टॅकल केलेला आहे. राम काटे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळालेलं आहे. भक्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. 23 नंबर भक्ती मुकादम हिच्यासाठी पुन्हा एकदा सिल्वर चॉकलेट. तसेच सुरेंद्र कारभारी यांच्याकडून सुद्धा भक्ती मुकादम साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद राम काटे आणि सुरेंद्र कारभारी. या ठिकाणी एक पॉइंट मिळवलेला आहे रेडरने. डिफेन्स या ठिकाणी फसलेला आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न 20-15 अशा पिछाडीवरती असंघ गेलेला आहे आणि क संघाचा हा छोटासा रेडर या ठिकाणी आपली ताकद आजमावतोय. आता मात्र या ठिकाणी टॅकल यशस्वी झालेला आहे आणि रेडर बाद झालेला आहे. 1 पॉइंट मिळालेला आहे. रोमांच रोमांच आणि रोमांच. काय अटीतटीचा खेळ या ठिकाणी सादर करतायत. अतिशय जोशपूर्ण असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 21-17. आता मात्र थोडस गुणांचा या ठिकाणी अंतर कमी झालेला आहे आणि रेडर या ठिकाणी मला वाटतं पुन्हा एकदा. खरोखर काटे सर आपल्याला असं वाटत नाही का 3 महिन्याची प्रॅक्टिस आहे. अशी वाटते का 3 वर्षाची प्रॅक्टिस आहे. या मुलींचं टॅकल आणि डिफेन्स पाहिला तर खरोखरच मुलींचा अभिमान वाटतोय. सुपर टॅकल लगातार 2-3-4 वेळा सुपर टॅकल या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी 8 पॉइंट असंघाने मिळून आपला जो गुणातील फरक होता तो भरून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी रेडर यशस्वी झालेला आहे. सक्सेसफुल रेड या ठिकाणी 20-21. आता मात्र पाहायचं आहे एका गुणाचं अंतर आणि आता जर या ठिकाणी रेडर बाद झाला तर इक्वल आपल्याला पाहायला मिळणार आहे. अ आणि क संघादरम्यान या ठिकाणी एक अंतर आहे गुणाचा. क संघ एका गुणाने आघाडीवरती आहे आणि आता जर हा रेडर बाद झाला स्कोर्स आर लेवल. स्कोर्स आर लेवल. धन्यवाद बाजा. धन्यवाद बँजो.
बँजोचं सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे. एवढ्या जोशमध्ये आलेल्या या सामन्यामध्ये जेव्हा टाय होत आहे तर ते सुद्धा स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनीही आपली कला पेश केली. धन्यवाद. आणि या ठिकाणचा आपला जो ब्रास बँड पथक आहे हा पण सगळा खेळणाराच आहे, खेळाडूच आहेत. त्यांचंही कौतुक आहे. हारलेत का जिंकलेत? जिंकलेत म्हणून जोर जास्त आहे, हरकत नाही. इथे ज्या मुलीचे इथं खेळाडू आहेत त्यांची आई भाग्यश्री भगवान तरे इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. स्कोरर या ठिकाणी आपलं काम अतिशय चांगल्या प्रकारे करताना पाहायला मिळालं. 8 गुणांची आघाडी असताना दीप्ती गाठे यांना विनंती करेन की भाग्यश्री तरे यांचा स्वागत करायचं आहे. या ठिकाणी खुर्च्या असताना सुद्धा या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था असताना सुद्धा आमचा महिला प्रेक्षक वर्ग एवढा अटीतटीचा सामना झाला की स्वतःला थांबवू शकले नाहीत. सगळेजण उभे राहून या स्पर्धेचा, या खेळाचा आनंद घेत होत्या. खरोखरच अंगावर काटा आणणारा अतिशय रोमहर्षक सामना आपल्याला अनुभवायला मिळाला. श्री कालिका माता अ आणि श्री कालिका माता क या दोन संघादरम्यान. भक्ती मुकादम हिच्यासाठी राम काठे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि सुरेंद्र कारभारी यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद काटे सर. लगातार 2 वेळा त्यांनी या ठिकाणी सुपर टॅकल केलं होतं, त्यासाठी कॅश प्राइज होतं. या आमच्या व्यासपीठावर ताराबाई वतारे या उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. दीप्ती काटे यांना विनंती करतोय करायचं आहे त्यांचं स्वागत. गणेश बँजो आपल्याला सांगितल्यावर वाजवायचं आहे. बजाव एक टाइम आहे वाजवा एक चालतो चालतो एक. थँक्यू थँक्यू. धन्यवाद श्री गणेश बँजो. सन्मानित श्रीयुत देवेंद्र बबन वतारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी VIP डाईजवरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपणास विनंती करतोय. तसेच सन्मानित श्रीयुत सुनील सुदाम पाटील आपण सुद्धा VIP डाईजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काटे सर याच्या नंतर जरीमरी माता संघ आणि जय हनुमान संघ यांच्यामध्ये सामना होणार आहे. जरीमरी माता संघाचे कॅप्टन आहेत हार्दिक पाटील, तसेच जय हनुमान संघाचा कॅप्टन आहे सौरभ पाटील. यांनी तयार राहायचं आहे. धन्यवाद. योगेश म्हात्रे आणि सुनील सुदाम पाटील यांनी द्वितीय क्रमांकासाठीचं ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केलेली आहे. तर सुनील सुदाम पाटील आपण VIP डाईजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच श्रीयुत देवा वतारी आपण सुद्धा VIP डाईजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीरची भव्य ट्रॉफी आपण स्पॉन्सर केलेली आहे. आता टाय नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन संघांदरम्यानचा विजयी. गावचे आमचे खारबागावचे समाजसेवक गजानन पाटील यांचं इथं स्वागत होत आहे. तरी त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. गजानन पाटील. धन्यवाद गजानन दादा. आणि यानंतर टाय झाल्यानंतर या मॅचचा अंतिम निकाल काढण्यासाठी आपण 5 रेड अनुभवणार आहोत. दोन्ही संघांना 5-5 रेड करण्याची संधी मिळणार आहे. मला वाटतं बोनस पॉईंट यावेळेस मिळणार नाही. बोनस पॉईंट नसावा
पंच निर्णय देतील. माझ्या माहितीप्रमाणे या रेडमध्ये बोनस पॉइंट दिला जाणार नाही. 5 रेड मिळणार आहेत प्रत्येक संघाला आणि ह्या 5 रेड नंतर जर पुन्हा टाय झाला एक पॉइंट या ठिकाणी मिळाले. रेडर बाद देण्यात आलेला आहे. सन्माननीय हबब कांतीलाल पाटील दादा यांचं स्वागत आणि सन्मान दुर्योधनजी काठे यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. या ठिकाणी टॅकल फसलेला आहे आणि एक गुण गमावलेला आहे या ठिकाणी क संघाने. आता मात्र या ठिकाणी पंच किती गुण मिळालेले आहेत? 2 पॉइंट दिलेले आहेत. या ठिकाणी सुंदर असं टॅकल आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. आता मात्र पुन्हा एकदा रेडर बाद झालेला आहे. असंघ आता मात्र 4 गुणांची आघाडी घेऊन पुन्हा एकदा एक रेड सक्सेसफुल झालेले आहे. तिसरी रेड आहे या ठिकाणी क संघ करतोय. पाहायचंय 5 गुणांनी पिछाडीवर आहे क संघ. रेडर काय करिश्मा करतायत तो आपल्याला पाहायचा आहे. आता मात्र दावा केला जातोय 1 पॉइंट मिळवल्याचा. दोन्ही टीमना 1-1 पॉइंट दिलेला आहे. टाय नंतर मात्र असंघ श्री कालिका माता असंघ या ठिकाणी अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन करून या ठिकाणी आघाडीवर गेलेला आहे. 6-1 न ही आघाडी त्यांनी घेतलेली आहे. 1 पॉइंट या ठिकाणी रेडर मिळवतोय. आघाडी होते ती 1-7 ने. पुन्हा एकदा सुंदर डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. रेडर या ठिकाणी बाद करण्यात यश मिळालेलं आहे आणि आता मात्र स्कोर 1-8. खूप मोठा फरक या ठिकाणी. मला वाटतं शेवटची रेड असावी. तीन पॉइंट या ठिकाणी पुन्हा मिळालेले आहेत असंघाने आणि स्कोर झालेला आहे 11-1.